आणि आता आतापर्यंतच्या राजकीय आपण टॉप 9 बातम्या बघूयात। कुटुंबांची कृत्य बाहेर येऊ लागल्यानं ठाकरे दिल्लीला गेले। मोदींना भेटल्यानंतर ठाकरेंना घाम फुटला। अशोक चव्हाण आणि अजितदादांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट। ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात याचा साक्षीदार मीच। पक्षप्रमुखाला सत्तेचा मोह आधीपासूनच। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा तर खोटारडांकडे लक्ष देऊ नका। आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर पलटवार। माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी बैठक झाली होती। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप तर राज्यात बतावणीच्या स्पर्धा ठेवल्या पाहिजेत। मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर सुषमा अंधारे यांची टीका। आपण बतावणीच्या स्पर्धा ठेवूया का? म्हणजे रोज एक भन्नाट बतावणी ऐकायला मिळेल। कधी रामदास कदमांनी सांगितलेली बतावणी, कधी गुलाब पाटलांची बतावणी, कधी श्रीकांत शिंदेची बतावणी, तर कधी एकनाथ शिंदेची बतावणी। पण या सगळ्या बतावणींमध्ये आता जी बतावणी, जो प्रश्न तुम्ही मला विचारलाय, मला वाटतंय या बतावणीचा प्रथम क्रमांक आला पाहिजे। कुणाला तरी पंतप्रधान अर्थमंत्री बनण्याची स्वप्न पडतात। हास्य जत्रा कार्यक्रमाला टक्कर देण्यासारखी का हा स्वप्न आहे का? मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता ठाकरेंवर हा निशाणा आहे। प्रधानमंत्री होण्याचे स्वप्न पडतात, कुणाला अर्थमंत्री व्हायचं स्वप्न पडतात, एक दुसऱ्याला प्रधानमंत्री अर्थमंत्री बनवतात। हास्य जत्रा कार्यक्रम असतो, त्याला पण टफ फाईट होईल अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न आहे। आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची मिमिक्री। कितीही खोटं बोला, जनता तुम्हाला राजकारणातून बाहेर काढणारच। आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हा हल्लाबोल। बाळासाहेबांमुळे रामदास कदमांचा वाल्याचा वाल्मिकी झाला। रामदास कदमांच्या ठाकरेंवरील टीकेनंतर राजन साळवींचं उत्तर। अजित पवार गटाची नवी वेळ 4:20 रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा चौरस 420 असा हा उल्लेख आहे। महाविकास आघाडीत मुंबईतील लोकसभेच्या 3 जागांवर काँग्रेसचा दावा। प्रकाश आंबेडकरही महाविकास आघाडीसोबत राहतील, नाना पटोले यांचा हा विश्वास। आमची शाश्वती हीच आहे की प्रकाश आंबेडकर साहेब हे महाविकास आघाडी सोबत राहतील, असा आमचा विश्वास आहे। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासाठी सेटलमेंट। शरद पवारांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप।